Good morning, sir. Good morning. Morning, sir. Good morning. Morning. Good morning. ओके, आज आपण मागच्या एक 6-7 वर्षामध्ये जे महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. प्रथम हा प्रकार घेऊया. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या किंवा क्रमाने येणारे पद ओळखा. बघा आता मी प्रश्न देतो. पहिली संख्या आहे 336, दुसरी संख्या आहे 210, तिसरी संख्या आहे 120, चौथी संख्या आहे 60, पाचवी संख्या आहे 24 आणि सहावी संख्याला प्रश्नचिन्ह आहे. सर्वांना स्क्रीन दिसते ना रे? हो सर. हा, ओके. हा, सांगा बरं. मी आता पर्याय देत नाही बरं का, तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगायचं. 2018 सालच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आलेला होता. सहा. 6. ओके, कोणी सांगितलं 6? नाव सांग आपलं. नम्रता दळवी. बरोबर. स्पष्टीकरण सांग नम्रता तूच. सर, पहिल्यांदा फरक काढत जायचा. आता मागणं काढला तर पहिल्यांदा मी पूर्णच काढत गेली 24 पासून. मग 24 आणि 60 मध्ये 24चाच फरक आहे ना, 36 आहे. 36चा आहे. नंतर 60चा, 60 नंतर 90चा आहे. असं नंतर करण्यापेक्षा मी खाली जे सूत्र लिहिले की नाही, हे बघा, n घन वजा n, या सूत्रानं पण प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या निघते का नाही बघा. कारण या सर्व घनाच्या जवळच्या संख्या आहेत का नाही रे. आता 336 हो. कुठल्या घनाच्या जवळचे आहे सांगा? 343 7चा. 216, 210 कोणाच्या जवळचे आहे? 216. 120, 125 च्या जवळ. 60 ही 64 च्या जवळचे. आणि ही कोणाच्या जवळचे आहे? 25. 27. घन 27. मग आता ह्या प्रत्येकातून किती वजा केले बघा आपण. याच्यातून किती वजा केलं? 3. म्हणजे 3चं घन वजा 3. पुन्हा 64 4चा घन, मग 4चा घन वजा 4 केले. 125 म्हणजे 5चा घन वजा 5 केले की वरची 120 येते बघा. 210 म्हणजे 6चा घन वजा 6 केले. आणि 343 म्हणजे 7चा घन वजा 7. मग बघा, 7चा घन वजा 7, 6चा घन वजा 6, 5चा घन वजा 5, 4चा घन वजा 4, 3चा घन वजा 3. मग तुम्ही असं करा, 2चा घन वजा 2 करून बघा किती ते? 6. हा, 2चा घन वजा 2 बरोबर आहे. हे माझ्याकडून लिहिता नाही झालं, पण तो पर्याय आहे बरोबर आहे. 2चा घन वजा 2 म्हणजे 2चा घन 8 आणि त्यातून 2 वजा केले किती येणार? 6. बरोबर ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे. सर्वांना स्क्रीन दिसते ना? येस नो एकदा रिप्लाय द्या मला. हो सर. येस. Oh, sir. हो सर.
हा, ओके. आता दुसरा प्रश्न देतो. 32, 37, 47, 58, 71 प्रश्नचिन्ह. एकोणऐंशी. नाव नम्रताच आहे का? नम्रता दळवी. बघा, बाकीचे विद्यार्थी शांत आहेत, सगळी उत्तर एकटीच नम्रता देते. नम्रता, तू NMS परीक्षेला आहे का स्कॉलरशिप का दोन्ही परीक्षेला आहे? दोन्ही. चांगले मार्क पाडणार. सांग स्पष्टीकरण. सर, अंकांची बेरीज अधिक त्या संख्येत अंकांची बेरीज मिळवायची. म्हणजे काय करायचं, हे जे 32 आहे या 32 मधील 3 आणि 2 ची बेरीज 5 मिळवली बघा. 32 अधिक 5 27, 37. पुन्हा इथं 37 मध्ये 3 आणि 7 10 मिळवलं, म्हणजे 37 अधिक 10 47. पुन्हा 47 मध्ये 7 आणि 4 ची बेरीज मिळवली म्हणजे 11 मिळवलं, 58 येते बघा. पुन्हा 58 मध्ये 5 आणि 8 ची बेरीज किती? 13 आणि 13. 58 अधिक 13 किती? 71. पुन्हा 71 मध्ये काय मिळवायचं मग? 7 अधिक 1 8. मग किती ते 71 अधिक 8? 19. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये त्याच संख्येतील अंकाची बेरीज मिळवणे हा नियम या ठिकाणी आपण वापरला. ओके. तिसरं उदाहरण 5, 6, 9, 16, 31 आणि प्रश्नचिन्ह. सर, 62. 62. उत्तर बरोबर आहे. हा, सांगा स्पष्टीकरण. सर, मी असं केलंय, 5 दुने 10 वजा 4 6, 6 दुने 12 वजा 3 9, 9 दुने 18 वजा 2 16, 16 दुने 32 वजा 1 केले 31. मग आता काहीच वजा नाही करायचं. 31 दुने 62. व्हेरी गुड. बघा, अतिशय अवघड गणित. मी सुद्धा रात्री हे सोडवलं बरं का. सुरुवातीला मला सुद्धा विचार करावा लागला, कारण बरेचसे नियम वापरलं पण बऱ्याचशा नियमामध्ये उदाहरण बसत नव्हतं. तिने बरोबर बसवलंय बघा. म्हणजे काय केलंय, 5 दुनी 10 केलं आणि त्या दुपटीतून 4 वजा केलं, बरोबर 6 येते. त्यानंतर 6 ची दुप्पट केली 12. आता वजा करायची संख्या एक एक न कमी केली. मग अशी 4 वजा केलं का नाही, तर आता किती वजा करायचं? 3. पुन्हा नेहमीप्रमाणे दुप्पट करायची. 9 दुनी 18. मग अशी 3 वजा केला तर 2 वजा करा. त्यानंतर 16 ची दुप्पट किती येणार? 32. पुन्हा त्यातून 1 वजा करायचं म्हणजे किती येणार? 31. पुन्हा 31 ची दुप्पट 62. आता किती वजा करणार बघा? 4 3 2 1 आणि 0 वजा करायचं म्हणजे 62 येणार. बरोबर आहे. फार विचार करायला लागणारी गणित ही फायनल परीक्षेला विचारली जातात. अगदी सहजासहजी घन, वर्ग अशा संख्या विचारल्या जात नाहीत, किंवा फरक समान असेल इतक्या सोप्या पण विचारल्या जात नाहीत. आता पुढचा प्रश्न बघा. आता 16 17च्या प्रश्नपत्रिकेतला. अगोदर मी संख्यावरच सगळं घेतो, अल्फाबेट्स नाही घेत. आता इथं काय सांगितलंय, दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या त्या गटाशी जुळतो तो पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. पाच 12 21. सर, काय करायचंय?
एकच मिनिट, मला पर्याय देणं अपेक्षित आहे बरं का इथं. 17, 24, 33 हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय 13, 19, 31. तिसरा पर्याय 5, 12, 20. आणि चौथा पर्याय 2, 9 आणि 19. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे काय विचारलंय, पर्यायातला एक पर्याय वरच्या गटाशी जुळतो. म्हणजे ह्या तिघांचा जसं नियम आहे तसा नियम अजून खालच्या 4 पैकी एका पर्यायात आहे. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक हा एक. कोणता नियम वापरला सांगा पाहू. सर फरक हा सांग. त्यांचा फरक. 5 आणि 12 मध्ये 7चा फरक आहे आणि 12 आणि 21 मध्ये 9चा फरक आहे. मग तसं 5 पर्यायात आणि 12. 17 आणि 24 मध्ये 7चा फरक आहे आणि 24 आणि 33 मध्ये 9चा फरक आहे. अगदी बरोबर. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जुळतो. हा टाईप नंतर घेऊया. आता फक्त आपण प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या हाच आपण वापरूया. 15-16 सालच्या प्रश्नपत्रिकेतला एक प्रश्न देतो. 2, 5, 12, 27 प्रश्नचिन्ह. चैतन्य शिंदे. हा सांग चैतन्य. सर 58. 58 उत्तर बरोबर आहे. 58. सर मी सांगू नम्रता. थांबवाय दुसऱ्यानं सर मी सांगू आदित्य. आदित्य नवत्रे. हा सांग. सर 2 ची दुप्पट अधिक 1. 2 ची दुप्पट 4 अधिक 1 5. ओके. 5 ची दुप्पट अधिक 2. 5 ची दुप्पट 10 अधिक 2 12. हा 12 ची दुप्पट अधिक 3. दुप्पट अधिक 3. ओके. तसंच 27 ची दुप्पट अधिक 4. बरोबर. 27 दोन्ही 54 आणि 54 अधिक 4 म्हणजे ही मिळवायची संख्या एक एक न वाढवली की नाही. ओके. दुसरा प्रश्न. 74, 88, 112, 24, 30 प्रश्नचिन्ह आणि पुन्हा एक प्रश्नचिन्ह. ज्यांनी मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला त्यांना कायच अवघड वाटणार नाही. सांगतोय कोण? सर 2 मिनिटं. हम्म.
सर सांगा तुम्ही. मला पण थोडी अडचण गणितात येते, कारण काय झालंय इथपर्यंत चढता क्रम आहे आणि पुन्हा इथं एकदम कमी झाली आणि पुन्हा इकडे वाढत चालली. त्यामुळे मी पण थांबलोय नक्की नियम कुठला वापरायचा, कारण मी सुरुवातीला असा नियम वापरला होता, ही 74 संख्या आहे. मग काय केलं मी 7 आणि 4 ची बेरीज केली होती. किती आली होती? 11. 7 आणि 4 11 आणि 11ची 8 पट केली ती 88 आली ती. 88. तसं जिथं केलं 8 आणि 8 16 आणि 16ची 8 पट केली ती मी. मग 8 स 48 4 पण 128 112 नाही पुढे तिथे इथं. जो हा नियम नाही पुढे वापरता येत. मग आता कोणता नियम वापरायचा? सर 16 एकच मिनिट. 16 गुणिले सर 46 येणार. 46 नाहीत. सर 16 गुणिले 6 केलं की 112 उत्तर येते. 16 गुणिले 7 केलं की 16 गुणिले 7 हा 112 उत्तर येते. 11 गुणिले 8 आपल्याला 88. पुन्हा 8 आणि 8 16 16 गुणिले 7 7 चुकून 42 असायला 4 7 1 7 आणि 4 11. हा बरोबर आहे. मग 112 मधील 2 1 3 बेरीज करा 4 आणि 4 ची 6 6 पट बरोबर आली 24. हा ओके, बघा नियम सापडला बरं का. पुन्हा 2 आणि 4 मधली बेरीज किती येणार? 6. पुन्हा त्याला 5 न गुणलं 30. 30 येणार. बरोबर आहे, 30 आले. आता 3 आणि 0 ची बेरीज करा 3 3. त्याला किती न गुणायचं सांगा? एक एक न कमी 4 करायचं. इथं 8 न गुणलं, इथं 7 इथं 6 इथं 5 4 न गुणायचं म्हणजे काय 12. येणार? 12 येणार. आता 12 अंकाची बेरीज करा 3. त्याला किती न गुणायचं? 3 ने 3 9. 9 म्हणजे पहिली प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या काय येते? 12. आणि दुसरी काय येते? 9. 9. बरोबर. आलं लक्षात? हो सर. हो सर. नाहीतर असं सुरुवातीला बघितलं की मला पण वाटलं तर काय कुठला नियम वापरायचा, कारण सुरुवातीला संख्या वाढली, पुन्हा कमी झाली, पुन्हा वाढली. ओके, आता प्रश्न क्रमांक 3 2015-16च्या प्रश्नपत्रिकेतलाच आहे. 2592 1296 त्यानंतर 432 त्यानंतर 216 त्यानंतर 72 त्यानंतर राजीव परत 36 लय उशिरा 12 त्यानंतर 6 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह. बघा 2592 1296 432 216 72 36 12 6 प्रश्नचिन्ह. वाटल्यास तुम्हाला पर्याय देतो. पहिला पर्याय 5, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कारण सांगा भाऊ. सर खालनं गेलं तर 6 दुने 12 12 दुने 36 36 दुने 72 आणि तसं 2 2 ने गुणाकार केला गेलाय. 12 दुने 36 आर्थिक 36 येतं सर. 12 त्रिक 36. म्हणजे एकदा दुप्पट केली, एकदा तिप्पट केली.
इथे किती पट आहे? दुप्पट. दुप्पट इथं 12 36 तिप्पट. तिप्पट इथं 36 दुनी दुप्पट 72. दुप्पट तिप्पट केली इथं तिप्पट 72 बेत्रिक 6 आणि 7 त्रिक 21 तिप्पट आहे. पुन्हा ह्या दोघात काय आहे? दुप्पट आहे. पुन्हा ह्या दोघात तिप्पट तिप्पट 3 त्रिक 9 3 12 तिप्पट आहे. सर पुन्हा मग ह्या पर्याय दोघात क्रमांक 4. आता इथं पुढं किती पाहिजे? तिप्पट पाहिजे ना. पट पाहिजे. पर्याय क्रमांक 4. कुणाची तिप्पट 6 आहे? मग 4 2 आहे ना. दोन दोन बरोबर. आता 2015च्या प्रश्नपत्रिकेतला 13, 17, 25, 32 प्रश्नचिन्ह. सदतीस 37 37 उत्तर बरोबर आहे. हा सर शब्द सांगा की. सांगू नम्रता दळवी. हा सांग. सर 3 आणि 1 ची बेरीज 4 अधिक 4 7 आणि 1 ची बेरीज 4 13 आणि 4 17. हा 1 आणि 7 ची बेरीज 8 अधिक 8 25 2 आणि 17 5 ची अधिक बेरीज 7 5 आणि 2 ची बेरीज 7. बरोबर 32 संस्कृती 3 पुन्हा आणि 2 ची 32 बेरीज मध्ये 5 अधिक 5 बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या संख्येत त्या संख्येतील अंकाची बेरीज मिळवायची. ते मगाशी पण हा नियम एका ठिकाणी वापरला होता ना. 3 ठिकाणी. हा दुसरा प्रश्न 12, 17, 67, 152, 182 प्रश्नचिन्ह. आता 12त किती मिळवल्यावर 17 येते रे? 5 5. 5. 17त किती मिळवल्यावर 67 येते? 50 50. 67 मध्ये किती मिळवल्यावर 152 येते? 85 85. तर ह्या 5 संख्या कशी काढली बघा आता. 5 संख्या अशी काढली 12तील 1 चा वर्ग आणि 2 चा वर्ग यांची बेरीज मिळवली येते का नाही बघा आपण. 1 येते चा सर. वर्ग 2 चा वर्ग 4 आणि 4 आणि 1 5. पुन्हा 50 संख्या कशी मिळाली बघा. 50 ज्या दोन संख्यातला फरक आहे त्यातील पहिली संख्या 17 आहे. 17तील 1 चा वर्ग आणि 7 चा वर्गची बेरीज येते का नाही बघा. हो सर. 49 अधिक 1 50. पुन्हा 85 कशी येते बघा. 85 फरक ज्या दोन संख्येत आहेत त्यातील लहान संख्येच्या वर्गाची अंकाची बेरीज म्हणजे 6 चा वर्ग आणि 7 चा वर्ग. कारण 36 अधिक 49 50 57 66 80 येते का.
49 आणि 36 करून बघा बेरीज. 9 आणि 6 15 1 4 आणि 3 7 1 8 येते बरोबर. हा म्हणजे तुमचा नियम लक्षात आलेला आहे. आता 152 वरून 182 कसं आणलं? 152 मधील अंकांच्या वर्गाची बेरीज करायची म्हणजे 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4 किती आली बेरीज? 30. आणि मग 152 मध्ये 30 मिळवलं की 182 येते का नाही? हो सर. तसं मग 182 मधील अंकाच्या वर्गाची बेरीज करा. 182 मध्ये 1 चा वर्ग 1, 8 चा वर्ग 64 आणि 2 चा वर्ग 4 किती येते? 69. मग 182 आणि 69 ची बेरीज करा. 251. 200. बरोबर 251 उत्तर येते. पर्यायात बघा 251 आहे का मी पाहतो. आहे पहिलाच पर्याय आहे. मग अशा प्रकारची गणित वर्गाची बेरीज दिलेल्या संख्येतील अंकाच्या वर्गाची बेरीज त्या संख्येत मिळवणे हा नियम वापरला. अगदी एका मिनिटात हे सुटत नाही आपल्याला. एखादं गणित नाही सुटत वेळ घालवायचा नाही. पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. टाइम मॅनेजमेंट होईल. दुसरं तिसरं 53 51 47 44 प्रश्नचिन्ह. सर तो विचार उत्तर येते का? कसं सांगा 44? 5 आणि 3 तर त्यांच्या अंकांमधील फरकांना कमी झाले. म्हणजे ह्या 53 मधील फरक काढला. 5 आणि 3 चा फरक 2 तो वजा केला 53 मधून. ओके. 51 मध्ये 5 आणि 1 मधला फरक 4 वजा केला. 47. त्यानंतर 47 मधून 7 वजा 4 3 वजा केलं. किती आलं? 44. आणि 44 मधून किती वजा करायचं? 4 आणि 4 मधला फरक 0 म्हणजे 44 येते. बरोबर. चौथा प्रश्न 13 17 36 51 प्रश्नचिन्ह. एकशे 15. हा 115. कसं 115 येईल? सांगा कसं काढलं तुम्ही. सर 13 आणि 17 मधील फरक 4चा आहे. नंतर 17 आणि 33 मध्ये 16चा आहे. आणि ह्याच्यात 32चा आहे. 33 आणि 51 मध्ये कितीचा? 32. कसं काय 32? 18चा आहे सर. 18 येते. सर 75 पर्याय आहे का? 75 पर्याय आहे. हा सांगा स्पष्टीकरण. बरोबर आहे. 75 उत्तर बरोबर आहे. 13 आणि 17 मध्ये 4चा फरक आहे. मग 13 मध्ये 1 अधिक 3 ची बेरीज 4 आणि 4 गुणिले 1 केलं तर 4 येतं. मग 4चा फरक आहे.
आणि 17 आणि 33 मध्ये 16चा फरक आहे. मग 17 मध्ये 1 अधिक 7 8 आणि म्हणजे माग 1 अधिक 3 4 केलं आणि 4 गुणिले 1 केलं तर 17 मध्ये 1 अधिक 7 8 आणि 8 दुने 16. मग 33 आणि 51 मध्ये 18चा फरक आहे. 33 मध्ये 3 अधिक साहित्रिक 18. मग 51 मध्ये 5 अधिक 1 6 आणि माग तिप्पट केली तर आता चौपट करायची. 5 आणि 1 6 6 चोक 24 आणि 51 मध्ये 24 मिळवायचे 75. बरोबर त्यांनी सांगितलं. बघा तुमच्या लक्षात आलं का? आर्याने सांगितलं ना? हो सर. हा, ओके. तिने काय केलं, या 13 मध्ये त्यातील अंकाची बेरीज मिळवली. म्हणजे 13 अधिक 4 किती झालं? 17. पुन्हा तिनं काय केलं, 17 मध्ये अंकाची बेरीज केली. म्हणजे अंकाची बेरीजची दुप्पट केली ना. म्हणजे 7 आणि 1 8 आणि 8 ची दुप्पट 16 आणि ती 16 मिळवली. इथं एकपट मिळवली होती बघा, इथं दुप्पट. आता इथं काय केलं, 3 आणि 3 6. आता इथं तिप्पट साहित्रिक 18 मिळवलं. मग 33 आणि 18 किती? 51. आता इथं काय केलं, 5 आणि 1 6. आता चौपट, 6 ची चौपट 24. मग 51 आणि 24 ची बेरीज 75 येते. अशा पद्धतीने सोडवले. आता 2013चा प्रश्न आहे. 9 10 14 23 आणि प्रश्नचिन्ह. सर 39. बरोबर आहे. सांगा स्पष्टीकरण. 39. 9 अधिक 9 आणि 10 मध्ये 1 चा फरक आहे. तर वर्ग एकचा संख्या वर्ग 10 आणि 14 मध्ये 14 4चा फरक आहे. 2चा वर्ग. 14 आणि 23 मध्ये 9चा फरक आहे. 3चा वर्ग आणि 23 आणि 16 39 येते. म्हणजे थोडक्यात नियम काय वापरला, क्रमागत वर्गांचा. दोन संख्यांमधील वर्ग फरक वर्गसंख्या आहे. बरोबर आहे. क्रमागत 2 पदामधील फरक वर्गसंख्या आहे, हा नियम वापरला. दुसरा आहे 11 28 47 70 आणि प्रश्नचिन्ह. सर 99. 99. कोणी सांगितलं उत्तर? आर्यानी. हो. हा, सांग. बरोबर आहे. 11 आणि 28 मध्ये 17चा फरक आहे. हम्म 47 आणि 28 मध्ये 19चा फरक आहे. हम्म 70 आणि 47 मध्ये 23चा फरक आहे. हम्म मग क्रमागत मूळ संख्या आहेत. मग 17 19 23 नंतर येणारी मूळ संख्या 29. मग 70 मध्ये 29 मिळवायचं. 99. व्हेरी गुड. दोन क्रमागत संख्यामध्ये मूळ संख्यांचा फरक आहे. 17 नंतर मोठी मूळ संख्या 19, 19 नंतर 23 आणि 23 नंतरची क्रमवार मूळ संख्या मोठी असणारी 29. मग 70 अधिक 29 99. 13 11 21 20 28 आणि प्रश्नचिन्ह. त्यास पर्याय पण सांगतो.
पहिला पर्याय 34 दिलाय, दुसरा पर्याय 27 दिलाय, तिसरा पर्याय 36 आणि चौथा पर्याय 35. 27. हा 27. सांगा ना कसं, स्पष्टीकरण द्या म्हणजे आपण तो पर्याय बरोबर आहे का शोधूया. 13 वजा 2 बरोबर 11. हम्म 11 अधिक 10 21. हम्म 21 वजा 1 20. 20 अधिक 10 आपलं 20 अधिक 8 28. 28 वजा 1 27. एक कसं होतं, समान नियम वापरता येत नाहीत. एकदा 2 वजा केलं, पुन्हा 1 वजा केलं आणि पुन्हा एकच कसं काय वजा केलं. किंवा आपण असं करू, एकाकडे एक 2 क्रमिका तयार करू. 13 पुन्हा एकाकडे एक कुठली येणार 21, त्यानंतर एकाकडे एक 28, म्हणजे 13 21 28. काय यांच्यात नियम आहे रे? सर पहिल्यांदा 13 8 आणि 8 मिळवायचा, नंतर 7 मिळवायचा. 8 न नंतर 7 वाढली, मिळवायचे. पुन्हा 7 न वाढली, बरोबर ना? आता आपल्याला हो दुसरी सर. पाहिजे 11 20 आणि प्रश्नचिन्ह. आता ह्यांच्यात बघा बरं, 9 आणि पहिल्यांदा 8 9 मध्ये सर मिळवले. किती न वाढली अगोदर इथं? 9 9 9 न वाढली आणि पुढं 8 8 8. 20 आणि 8 28 कुठे पर्यायच नाही. तेच सर मी नाही. सांगतो का? हा सांग. सर 13 2 क्रमाने ते तयार केले की 13 आणि 21 मध्ये 8चा फरक आहे हम्म, आणि 21 28 मध्ये 7चा फरक आहे. हो हम्म, सर. आणि 11 आणि 20 मध्ये 9चा फरक आहे. हम्म. तसंच येते. आता याचं उत्तर त्यांनी पर्याय क्रमांक 1 दिलेलं आहे. 34 उत्तर दिलेलं आहे. 28. असू द्या, ह्या गणितात वेळ न घालवता बघा, पुन्हा वेळ मिळाल्यानंतर तुम्हाला सोडवा. चौथा प्रश्न आहे 15 32 53 70 91 आणि प्रश्नचिन्ह. 15 32 53 70 91 प्रश्नचिन्ह. सर 108 आहे का ऑप्शन? हो आहे, सांगा स्पष्टीकरण. 17 आणि 21 चा फरक येतोय. 17 आणि 21 एकाड एक फरक येतो. मध्ये या दोघात 17 येतोय, 17 पुढच्यात 21 नंतर दोघात 21 21. पुन्हा नंतर 17. 17 नंतर 21 आता ते 17. पुन्हा 17 येणार. हम्म. 91 अधिक 17 बरोबर आहे 108. फरक 17 21 17 21 असं येते. छान. 13 झालं. 11च्या प्रश्नपत्रिकेतलं 4 8 24 96 प्रश्नचिन्ह. चारशे 80 उत्तर आहे का सर? आहे ना. सर 480. सर मी सांग
मी सांगितलं 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 चौक 96, आता 96 पंचे. 96 पाटी 480. 4ची दुप्पट 8, 8ची तिप्पट 24, 24ची 4 पट 96 96. आणि 96ची पुन्हा आणि किती पट 96 करावं लागेल? दुप्पट तिप्पट चौपट म्हणजे 5 पट. मग 5 30 चला 3 5 480. 85 48 बरोबर 480. दुसरा प्रश्न बघा 9 18 54 216 प्रश्नचिन्ह. सर 1080 पर्याय आहे का? 1080 सर 1080 पर्याय. सर 1000 आहे. सांगा सर 9 स्पष्टीकरण. 18, 9 गुणिले 9 18ची 18 ते 54 54 216 आणि 216 1080 18ची दुप्पट केली त्यानंतर 18ची तिप्पट केली पुन्हा 54ची किती 64 4 चौक 16 4 25 आणि 21. आता मग आता किती पट करावं लागेल? 5 पट. 5 30 7 चला 3 5 1 5 आणि 3 8 1080 बरोबर. तिसरा प्रश्न 4 5 7 7 10 प्रश्नचिन्ह 13 आणि 11 शेवट आहे. सर 9 9 आहे का उत्तर? 9 सर. एक आड एक संख्येतील फरक सर. एकाधिक संख्येतील फरक. सर एक आड एक संख्येतील इकडे घेऊ का? 4 7 10 13 पहिलं 4 7 10 13 3चा फरक आहे सगळे. तीनचा. नंतर सगळ्यात 2 2चा फरक आहे. 5 7 प्रश्नचिन्ह 11 2 आहे. याच्यात 9 येते बरोबर आहे 9. चौथा प्रश्न 1624 1705 1788 1873 आणि प्रश्नचिन्ह. या दोघांचा फरक काढला का रे? 1081. हा 1081 181. 17 येतोय सर. 81 येतोय आणि या दोघातला 88 आणि 5 नाही 88 वजा 5 करावं लागेल. सर 1960 होता. 1960 बरोबर आहे 1960 बरोबर आहे. पुन्हा या दोघांचा फरक किती येतोय? 85 12 आणि 73 83 84 85 म्हणजे फरक 2 2 वाढतोय ना.
पण हो सर. 1873 पुढच्या संख्येत 87चा फरक येणार. म्हणजे 1873 मध्ये तुम्हाला 87 ऍड करावं लागणार. 7 आणि 3 10, 1 8 8 16, चला 1 8 आणि 1 9 आणि 1 1 1960. 1947 त्यानंतर 2010च्या प्रश्नपत्रिकेतील विचारतो. 4 7 13 25 प्रश्नाचे 49. 49. तर 49. कारण सांगा. दुप्पट वजा 1. 5 दुप्पट वजा वजा 1, 7 दुप्पट 14 वजा 1, 13 दुप्पट 26 वजा 1, 25 दुप्पट 50 वजा 1. बरोबर आहे. ह्या दोघात फरक कितीचा आहे? 3चा. ह्या दोघात 3ची दुप्पट 6चा. ह्या दोघात 6ची दुप्पट 12चा. पुढे 12च्या दुप्पट 24चा. म्हणजे 25 अधिक 24 बरोबर 49 येते. दुसरं पहा. 49 46 42 37 एक प्रश्नचिन्ह, अजून एक प्रश्नचिन्ह. 31 आणि 26. 25 आणि 24 येईल का? 26. 24. 24. कसं काढलं तर सांगा फरक आता. वाढत. 49 सर मध्ये 49 मध्ये 46 मध्ये 3चा फरक आहे. 46 42 मध्ये 4चा, 5चा 42 37 मध्ये 5चा, 37 मध्ये 6 मिळवला, 31 वजा केलं 31 येते आणि 31 वजा 7 वजा 24. म्हणजे नियम काय वापरला? फरक एक एक न वाढत गेला. 3 4 5 6 7 असं. तिसरा प्रश्न पहा. 5 7 9 9 13 प्रश्नचिन्ह 17 13. 11 सर 11 11. 11 11 बरोबर आहे. सेकंड कारण ऑप्शन घ्या. एकाडे संख्यांचा फरक. पहिली क्रमिका 5 9 13 17. याच्यात किती फरक आहे? 4चा. खाली 2चा फरक आहे. खाली 2चा फरक. आणि खाली आणि 2चा दुसरी आहे. क्रमिका 7 9 प्रश्नचिन्ह 13. इथे 2चा 2 न फरक. वाढली. फरक 2 आहे न वाढल्यावर 11 होणार. 11. आणि पुन्हा इथं 2 न वाढल्यावर 13 होणार. बरोबर. त्यानंतर 2019च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला 32 38 42 44 आणि प्रश्नचिन्ह. तर 44 आहे का? 45 तर 45. 44. नाही पर्यायच 44. नाही. 44 पण नाही पर्याय, 45 पण नाही पर्याय. तर 50 हम्म 50 पर्याय आहे का? आहे ना.
पन्नास. सांगा की. 32 आणि 6 38. 38 आणि 4 42. 42 आणि 2 44. पुन्हा 44 6 50 केलं तर 50 येऊ शकतं. मग कसं केलं? फरक कुठं कॉन्स्टंट आहे? किंवा 6 एकाडे 4 तरी 2 फरक. हा 6 4 2 चा धरला तर ह्या दोघात किती फरक आहे? 6चा. ह्या दोघात 4चा. ह्या दोघात 2चा. कुठे येते? पुढे मग 6 4 2 म्हणजे पुढे 0 यायला पाहिजे. मग 44 मध्ये 0 मिळवल्यावर 44 यायला पाहिजे, पण तो पर्यायच नाही उपलब्ध आपल्याला. सर 52 पर्यंत. आहे सर 52. 52. हो. सर एकाडेक संख्येतील फरक. बर. एकाडे एक संख्येतील फरक फरक. आहे बर. 30 42 आणि आणि प्रश्नचिन्ह असं 42 घेतलं. 52. हो. या दोघात 10चा. आता आणि 10 10चा. 42. 52. हे होऊ शकते. दुसरं आहे 6 7 16 51 प्रश्नचिन्ह. 6 7 16 51 प्रश्नचिन्ह. सर 100. नाही पर्याय. हम्म 62. 62 पण नाही पर्याय. असं केलं समजा 6 ची 1 पट केली 6, त्यात 1 मिळवलं 7 आला. पुन्हा 7 ची दुप्पट केली 14, त्याच्यात 2 मिळवलं 16 आला. पुन्हा 16 ची तिप्पट केली 48, याच्यात 3 मिळवलं 51 आलं. आता 1 पट झाली, दुप्पट झाली, तिप्पट झाली. आता कोणते पट करावं लागेल? चौपट. 4 1 4 आणि 4 पंचे 20. 1 2 3 मिळवलं. आता किती मिळवावं लागेल? 4. 208. 208. बरोबर ना? 208. हो सर. हो सर. त्यानंतर तिसरा सोपा आहे, पण तरी घेतो. 2 6 14 30 प्रश्नचिन्ह. सर 62. 62. बरोबर. फरक 4चा, सर दुप्पटी वाढतोय. 5चा, दुप्पट होत गेलाय 16 फरक. म्हणजे 32चा. म्हणजे 30 अधिक 32. 32 62. 62. हे सर सोपं अजून आहे. एका पद्धतीने सांगू? हा सांग. सर गणित. चौथा प्रश्न घेऊ. वेळ बराच झालाय. 31 35 43 50 आणि प्रश्नचिन्ह. सर 55. 55.
हा सांगा हो, उत्तर कसं आलं 55 तुमचं? ची बेरीज त्यांची बेरीज त्या अंकात मिळवायची. अंकाची बेरीज 31 अधिक 4 बरोबर. 35 मध्ये 3 अधिक 5 8. 35 आणि 8 43. 43 मध्ये 4 आणि 3 7. 5 आणि शून्याची बेरीज 5 मिळवली 55. बरोबर. चालेल, बस करूया, बराच वेळ झालेला आहे. आभारी आहे. उद्या आपण असंच याच प्रश्नपत्रिकेतील वेगळा प्रश्न प्रकार पाहू. आज आपण 6 ते 7 प्रश्नपत्रिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा हा टाईप पाहिला. उद्या आपण वेगळा टाईप बघूया. ओके. सर उद्या नाही किती सर. लेक्चर? हा हेच टायमिंग ते 5:30 ते 6:30. टायमिंग एकच ठेवूया. सर आज हा संध्याकाळी घेणार संध्याकाळी संध्याकाळी मला आज शाळाच आहे खरं. शाळेतून मी किती वाजता येतोय त्याच्यावर सायन्स आलो घेणार आहे तुम्ही? बरं आलो तर घेईन लवकर.